Good morning. Welcome to day 2. ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಫಿ ಎರಡೂ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಐಟನರಿ ನೋಡೋಣ. ಇದೆಲ್ಲ ಐಟನರಿ ಇವತ್ತಿದ್ದು. ಎನಿಹೌ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗೈಡ್ ಅವರು ಕೂಡ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಸರಿ ಮುಗಿಸ್ಕೊಂಬಿಡಿ, ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡೋಣ. सर सुन लीजिए सर, ऐसे लेफ्ट विंडो साइड में देखिए सर. सर आप लोग तो लेफ्ट विंडो साइड में तो देख सकते हैं. आज का दिन टूर करके बोलो तो पायकरान मुदमले करके टूर का नाम है. पायकरान मुदमले में आप लोग लेफ्ट विंडो साइड में तो देखते ना, ये तो फर्स्ट पार्ट है. ಸ್ವಲ್ಪ ಬೋರಿಂಗ್ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು, ಬಟ್ ಆದರೂ ನೋಡಿ, ಏಕೆಂದರೆ ನೀವು ಟ್ರಿಪ್ ಹೋದಾಗ ಅವರು ನಮ್ಮಿಂದ ಅಮೌಂಟ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಗೈಡ್ ಫೀಸ್ ಅಂತ. ಸೊ ಅದನ್ನು ಕೂಡ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಟ್ ಅದಕ್ಕಾದ್ರೂ ನಾವು ಇದನ್ನು ಕೇಳಲೇಬೇಕು. स्पॉट का नाम तो बोलते जिमखाना गोल्फ क्लब करके. ये गोल्फ ग्राउंड करके बोलो तो 18 वाट 12 किलोमीटर तो चाहिए. आप लोग तो देखते ना 18 वाट 12 किलोमीटर का इंटरनेशनल गोल्फ ग्राउंड. यहाँ पे जाके गोल्फ खेलना करके बोलो तो इस क्लब पे तो मेंबर रहना चाहिए. टूर नंबर 1 पे तो आप लोग देख के रहेगा, नहीं तो कल टूर रहेगा तो वहाँ पे जाके देख सकते हैं. WCB करके वेलिंगटन कंटोनमेंट बोर्ड जिमखाना गोल्फ क्लब, वो तो आर्मी के लिए तो क्लब के लिए. आज का दिन टूर पायकरा मुदमले कैसे करके बोलो तो 3 आउटर भी करके बोलते, गाड़ी से बैठ के देखने के लिए स्पॉट. फर्स्ट तो जिमखाना गोल्फ क्लब, सेकंड हिंदुस्तान फोटो फिल्म्स करके एक पुराना फिल्म फैक्ट्री आउटर व्यू, और थर्ड पायकरा डैम आउटर व्यू. और आप लोग नीचे उतर के जाके देखने के लिए स्पॉट करके बोलो तो कामराजा सागर डैम, फाइन फॉरेस्ट ऑन ट्री पार्क, डेविल्स डाउन और 9th माइल, पायकरा बोट हाउस. जाने वक्त वाटरफॉल्स में पानी खुला रहेगा तो वहां पे जरूर रुकेगा, नहीं है करके बोलो तो सीधा जाएगा पायकरा बोट हाउस करके डस्टबिन में. नेक्स्ट स्टॉप में तो गाड़ी इस गाड़ी के अंदर यूज करना तो आप लोग भी फाइन मिलेगा, मैं भी फाइन लेना पड़ती है. इसीलिए इस टूर में एंट्री टिकट करके बोलो तो डेविल्स डाउन 9th माइल करके एक स्पॉट रहते, 30 रुपये एंट्री टिकट रहते, आप लोग लेना पड़ते. एक फाइन फॉरेस्ट में 30 रुपये एंट्री टिकट रहेगा. ये एंट्री टिकट पूरा छोड़ के इस गाड़ी के अंदर पर पर्सन के पास 50 रुपये कलेक्ट करेगा. ये किस चीज़ लिए आप लोग के पास ले रहे करके बोलो तो गाइड फीस करके, यहाँ पे तो कलेक्ट नहीं करेगा. यहाँ से फर्स्ट पॉइंट कामराज सागर डैम, नहीं तो फाइन फॉरेस्ट देखने के बाद. राइट नाउ माई मोबाइल नंबर, माई नेम इज़ विनोद, माई मोबाइल नंबर 90034 सर 90034 88 008 90034 88 008. ಸೊ ಗೈಡನ್ನು ಹೇಳಿದಾಗೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಫೋಟೋ ಫಿಲ್ಮ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಯೋಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಬಿಕಾಸ್ ಗೇಟು ಕ್ಲೋಸ್ ಇದೆ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ಬಂದಿದ್ದು ಕಾಮರಾಜ ಸಾಗರ್ ವಾಟರ್ ಡ್ಯಾಮ್. ಅದು ಗೇಟ್ ಕ್ಲೋಸ್ ಇತ್ತು, ಬಟ್ ಇನ್ನು ಅದು ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು. ಹಂಗೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಅಣ್ಣ ಊಟಿದು ಹಿಸ್ಟ್ರಿ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಅದನ್ನು ಒಂಚೂರು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ. ಬಿಕಾಸ್ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ गाइड फीस. या माउंटेन इसका नाम है, ये जिला का नाम. ये ऊटी का पुराना नाम मोतक्कल मंद है ना, थोड़ा आदिवासी करके यहाँ का फर्स्ट सिटीजन लोग ऊटी में, उनका भाषा में तो मोतक्कल मंद करके बोला था. एक पत्थर का विलेज हो, मोतक्कल तो एक पत्थर हो, मंद का मतलब तो विलेज हो. ये फिर कैसे चेंज हो रहे करके बोला तो 1821 फर्स्ट कलेक्टर इन द नीलगिरी डिस्ट्रिक्ट, फाउंडर ऑफ द ऊटी, मिस्टर जॉन सुलाइवन करके ब्रिटिश कलेक्टर सुलाइवन. उन लोग यहाँ आने के टाइम उनका मुंह में जल्दी से नहीं आया ये ओटक्कल मंड ब्रिटिश वाला का, इसलिए इन लोग क्या करा ऐसे चेंज करके इंग्लिश में रखा था ओटक का मंड. ये ओटक का मंड इंग्लिश में रहते करके अभी मर गया डीएमके पार्टी मिस्टर एम करुणानिधि करके, स्टालिन का बापा तो वो करुणानिधि क्या करा, ये ओटक का मंड इंग्लिश में रहते करके ऐसे चेंज करके इंग्लिश तमिल में रखा. सार बोलने जैसे उदगम मंडलम को वो तो तमिल, ये उदगम ऊटी है ना लोकल लैंग्वेज. हम ये तोड़ा की तरफ से बोल के आ रहा हूँ ना, ये तोड़ा आदिवासी करके बोलो तो नीलगिरी जिला में उन लोग अकेला नहीं है. यहाँ पे तो 6 आदिवासी लोग हैं नीलगिरी अंदर. ये तोड़ा आदिवासी छोड़ के तोड़ा, कोता, इरला, कुरुम्बा, काटनायकर, पनियर करके आदिवासी का नाम. इसमें तो फर्स्ट सिटीजन ये तोड़ा है. इन लोग ब्रिटिश के अंग्रेज में 50,000 आदमी था यहाँ पे. अभी कितना लोग करके बोलो तो 1,860 आदमी रहते. बाकी लोग किधर गए तो बाकी लोग को. ಸೊ ಹಾಗೆಯೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎ ಪಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅವ್ನು ಬಿಡಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ಬಂದಿದ್ದು 9th ಮೈಲ್. ಇದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರಿದೆ, ಡೆವಿಲ್ಸ್ ಗ್ರೌಂಡ್ ಅಂತ. ಬಟ್ ಡೆವಿಲ್ಸ್ ಗ್ರೌಂಡ್ ನನಗೆ ಅದು ಏನಕ್ಕೆ ಕರೀತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ಯಾ ಇಟ್ಸ್ ಅ 9th ಮೈಲ್. ಸೊ ಫೀಸ್ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು.
ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟು ನಾವು ಬಂದಿದ್ದು ಪೈನ್ ಫಾರೆಸ್ಟ್. ಬಟ್ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಈ ಥರ ಟ್ರೀಸ್ ತುಂಬ ಇಷ್ಟು ಹೈಟಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಥರ ನೋಡ್ತಾ ಇರೋದು. ಐ ಮೀನ್ ನನಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ಆ ವರ್ಡ್ಸ್ ಬರ್ತಾಯಿಲ್ಲ, ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಕಣ್ಣೆದುರುಗಡೆ ಏನು ಕಾಣಿಸ್ತದೆ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ. ನಂಗೆ ಯಾವುದೋ ಮೂವಿಲಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅನಿಸಿತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹಾಗೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದು ಪ್ಯಾಕರ ಬೋಟ್ ಹೌಸ್. ಊಟಿ ಬೋಟ್ ಹೌಸ್ಗಿನ ಬೋಟಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ಸೂಪರ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಯಾಕೆಂದರೆ ಸೂಪರ್ ಜೆಟ್ ಸ್ಕೀ ಇರುತ್ತೆ, ಫಾಸ್ಟಾಗಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಾದರೆ ಪೆಡ್ಲಿಂಗ್ ನಾವೇ ಮಾಡಬೇಕು. ಅಣ್ಣ ಸ್ಟಾಪ್ ಗೈಸ್, ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಬೋರ್ ಮಾಡಲ್ಲ, ಲೆಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಚೇಂಜ್ ದ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಬ್ರೋ. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಟ್ರಿಪ್ ಎಂಡ್ ಆಗಾಗ ಬಂತು. ಫ್ರೋಡಿಂಗ್ ಮತ್ತು ಓಪನ್ ಜೀಪ್ ಸಫಾರಿ, ದಿಸ್ ವಾಸ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇನ್ ದ ಹೋಲ್ ಟ್ರಿಪ್. ನನಗೆ ಪರ್ಸ್ನಲಿ ಲೈಕ್ ಹೋಲ್ OT ಟ್ರಿಪ್ ನಂಗೆ ಒಂಥರ ಅಮೇಝಿಂಗ್ ಆಗಿತ್ತು. ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಎಂಡ್ ನೌ. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ಗೆ ರಿಟರ್ನ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಸ್. ಈ ವ್ಲಾಗ್ನ ಇಲ್ಲಿಗೆ ಎಂಡ್ ಮಾಡೋಣ. ಸೈನಿಂಗ್ ಆಫ್. ಸಿ ಯು ಇನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ.